आणि त्यानंतर मग इरिगेशन फर्टिलायझेशन वरती जाऊ. ठीक आहे सर. मी स्टार्ट करतो. बघा, फोटोसिंथेसिस हा मोस्ट मेजर पार्ट असतो, म्हणजे ज्याच्यावर पूर्ण लाईफ सायकल आहे. हरित वनस्पती हवेतला कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं कार्बोहायड्रेट्स तयार करतात किंवा शुगर, आणि ऑक्सिजन रिलीज करतात, जो आम्ही सर्वजण घेतो. ह्या प्रोसेसमध्ये 2 प्रोसेस आहेत प्लांट्समध्ये. दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्री परत ऑक्सिजन घेतात. ओके, हॅलो. हा, ओके सर. हा, तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ऑप्टिमाइज करायची, चांगली करायची, जेणेकरून प्लांट्स मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स बनवतील. त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे? बघा, पाणी घेण्याची जी सिस्टीम आहे किंवा अन्नद्रव्य घेण्याची सिस्टीम आहे प्लांट्समध्ये, त्याच्यामध्ये असं आहे की झायलेम आणि फ्लोएम टिश्यू असतात. आपण मागं शिकलो असेल, शेतकरी लोकांना पण आपण सांगताना सांगतो की मुळावाटे पाणी आणि अन्न घेतलं जातं, तर ते झायलेम मधून घेतलं जातं. त्याचं वन वर्ड प्रोसेस. एकाच दिशेने पाणी आणि खत वर जातं, पानामध्ये अन्न तयार होतं आणि ते सगळीकडे पसरवलं जातं. म्हणजे सायन्स सांगतंय की मुळांना सुद्धा 10% अन्न लागतं. म्हणजे जे पीक 100 किलो अन्न बनवत असेल त्यातलं 10 किलो अन्न मुळं घेतात. तर ही प्रोसेस माहित पाहिजे. मग आता आपण तसंच वळू की प्लांट्समध्ये प्लांट पार्ट्स काय करतात, एक 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 एक. म्हणजे पानाचा पिकाचा शेंडा, त्यानंतर पानं, स्टेम, रूट एंट्रन्स, फ्रूट. तर हे काय आहे? मग शेंडा जो आहे तो पानाची नवीन डेव्हलपमेंट आहे, पिकाची नवीन डेव्हलपमेंट आहे. जसं की सपोज एखाद्या पिकाला प्रॉब्लेम आहे, प्लॉटमध्ये एखादा प्लॉट मी गेलो आणि बघितलं तर प्लॉटला प्रॉब्लेम आहे. हे मी कशावरून जज करतो? तर प्लॉटमध्ये गेल्यानंतर त्याचा ग्रोईंग पॉइंट, म्हणजे टॉपचा शेंडा हा कितपत इन्फेक्टेड आहे. जर प्लांटचा वरचा शेंडा म्हणजे टॉप इन्फेक्टेड असेल तर समजून जायचं की या प्लॉटचं भवितव्य खूप चांगलं आहे असं नाही. सपोज पानं मधली खराब आहेत आणि डेफिशियन्सी आलेली असेल, एखादी कंपनी येते सांगते की माझं हे खत घ्या, फवारा, तुमच्या ह्याच्यामध्ये चेंजेस होतील. ऍक्च्युली ते पान कधी सरळ होत नाही. म्हणजे जे इन्फेक्टेड झालेलं आहे किंवा डिफिशियंट आहे तर तो पार्ट कधीच कव्हर होत नाही. परंतु नवीन येणारी जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये त्याची डिफिशियन्सी निघून जाते. तर या गोष्टीसाठी आपल्याला नेहमी प्लांट्समध्ये म्हणजे प्लॉटमध्ये गेल्यानंतर पिकात काय बघितलं पाहिजे? तर त्याचा ग्रोईंग पॉइंट शेंडा बघितला पाहिजे. तो चांगला आहे का नाही त्याच्यावर त्याचं भवितव्य डिपेंड आहे. त्यानंतर स्टेम आहे, इट्स अ ट्रान्सपोर्ट पाईपलाईन आहे. म्हणजे तुम्ही जे काही अन्न त्याला द्याल, न्यूट्रिशन द्याल किंवा पाणी द्याल, तर ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, त्याला भक्कमता आणण्याचं काम, तसंच ते तयार केलेलं अन्न डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम ते स्टेम मार्फत होत असतं. लिव्ज सगळ्यात महत्वाचा प्लांट पार्ट जो आहे तो पानं आहेत. पानामध्ये अन्न तयार केलं जातं, स्टोमाटामध्ये अन्न तयार केलं जातं. स्टोमाटामध्ये सायमल्टेनियसली 2 प्रोसेस होतात. एक इव्हॅपोट्रान्सपिरेशन आणि सेकंड म्हणजे बाष्पीभवनाची प्रोसेस एक होत असते आणि अन्न तयार करण्याची प्रोसेस होत असते. हे दोन्ही प्रोसेस टोमॅटोमध्ये होत असतात. मग ती ऍक्टिव्हेट कशी ठेवायची जास्तीत जास्त मॅक्झिमम, आणि त्याच्यामध्ये जो काय आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो तो कसा अॅक्युम्युलेट करून चांगलं अन्न कसं तयार करेल प्लांट्स, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. मग त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर त्या सर्व प्रोसेस याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. की सपोज मी प्लॉटमध्ये गेलो आणि खूपच प्लॉटला पानं आहेत, खूपच हेल्दी आहे, पण फळं नाही, तर आपण त्याला शाखीय वाढ, म्हणजे थोडक्यात आपण ते जास्त वाढलंय असं म्हणतो. आणि एखाद्या झाडावरती खूप फळं आहेत, छोटी छोटी छोटी, पण पानच नाहीत, तर याचा अर्थ भविष्य त्याचं धोक्यामध्ये आहे. कारण तो बॅलन्स नाहीये. भविष्यात जाऊन त्या फळांना पोचण्यासाठी जी पानांची गरज आहे, ज्याच्यात अन्न तयार होणार आहे, ती पानं नाहीत. म्हणून बॅलन्स खूप महत्वाचा आहे झाडामध्ये. त्यानंतरचा पार्ट आहे तो रूट्स आहे, मुळे आहेत. ऑलवेज म्हणजे मुळामध्ये आपल्याला, आपण बरेच लोक बघत नाही, पण आम्ही प्लॉटमध्ये गेल्यानंतर एक रूट सिस्टम बघितली पाहिजे. आणि सेकंड टॉप ग्रोईंग पॉइंट, म्हणजे ती पानं, थोडक्यात टॉपची पानं काय
तुम्हाला सांगतात, ते इंडिकेशन्स असतं ते प्लॉटचं. मग आता हे सगळं ऑप्टिमाइज करायला आपल्याला काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात, ज्याला लाईट, टेम्परेचर, वॉटर, CO2 या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या कंट्रोल कशा करायच्या, आता मी खूप डीप मध्ये जाणार नाही, पण लाईट स्पेक्ट्रम असतो, त्याच्यामध्ये कलर्स असतात, त्याच्यामध्ये पीक अन्न तयार करतं. ते कोणतं, तर 400 ते 700 नॅनोमीटर वेव्हलेंथचा एक स्पेक्ट्रम असतो, त्याच्यात पीक अन्न तयार करतं. विषय असा आहे की आपण सपोज दिवसाला 100 रुपये कमवतो, माझा खर्च 80 रुपये, मी 20 रुपये सरप्लस ठेवतो. तसंच पिकामध्ये पीक 100 किलो अन्न तयार करत असेल तर त्याचा दिवसाचा काय खर्च आहे, पिकाचा स्वतःचा दिवसाचा खर्च आहे, त्याची वाढीचा खर्च आहे, एक त्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे, दिवसाचा जो काय मेंटेनन्स म्हणजे त्याला तग धरायचे, त्याला वाढायचे, स्वतःची एनर्जी, स्वतः जसं आपण चालतो इकडे तिकडे फिरतो आपल्याला एनर्जी लागते, तसे प्लांट्सला स्वतःला एनर्जी लागते, तेवढं अन्न तो तयार करतो. मग ते अन्न किती तयार करतो, जर 100 किलो केलं, त्यातलं मेंटेनन्सला किती आणि डेव्हलपमेंटला किती, म्हणजे नवीन ऑर्गन फोडायचं आहे त्याला, एखादी शेंडा ग्रो करायचा आहे, एखादं पान नवीन हे करायचंय, तर त्याच्यासाठी त्याला एनर्जी लागते आणि आपल्याला फुलं द्यायचे. तर यासाठी त्या पिकामध्ये फोटोसिंथेसिस किती झालं पाहिजे हे डिपेंड आहे की त्या लाईटवर, त्या टेम्परेचरवर, ते तिथली ह्युमिडिटी काय आहे त्याच्यावर. सपोज त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो आणि खर्च जो असतो त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये रेस्पिरेशन म्हणतो. मग एक छोटीशी विंडो आहे, सर्वांना खालची स्लाइड दिसते का, छोटीशी विंडो आहे, दिसते सर्वांना? हॅलो हॅलो, विंडो दिसते का सर्वांना खाली? हा दिसते सर, दिसते विंडो, नेट फोटोसिंथेसिस प्रोडक्शनची दिसते. या वाय ऍक्सिसला, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईन आहे फोटोसिंथेसिसची, ब्ल्यू लाईन, रेड लाईन आहे रेस्पिरेशनची, आणि एक्स ऍक्सिसला आपण टेम्परेचर घेतोय, म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस तुम्हाला दिसत असेल सर्वांना. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस लाईट लेवलला, तो फोटोसिंथेसिस बघा एका सर्टन टेम्परेचरला फोटोसिंथेसिस पॅरलल झालाय, म्हणजे ब्ल्यू लाईन पॅरलल झाली आणि नंतर एका सर्टन टेम्परेचर नंतर ती ड्रॉप झाली 50 कडे ब्ल्यू लाईन. दोन ब्ल्यू लाईन आहेत, एक कमी सूर्यप्रकाश असणारी आणि एक जास्त सूर्यप्रकाश असणारी. ओके, हॅलो, आवाज येतोय? हॅलो, येतोय आवाज सर? लक्षात येतंय का, म्हणजे समोरासमोर असतं तर खूप इझी झालं असतं. येतोय आवाज येतोय सर व्यवस्थित आणि समजतंय पण, काय अडचण नाही. ओके, आता रेड लाईन बघा, रेड लाईन जी आहे ती रेस्पिरेशन आहे, म्हणजे त्याचा खर्च आहे. ब्ल्यू लाईन आहे ते त्याचे उत्पन्न आहे. रेस्पिरेशनचा लाईन वाढते बघा कुठं, जिथं टेम्परेचर वाढत जातं तिथं रेस्पिरेशन वाढतो, म्हणजे त्याचा मेंटेनन्स, त्याचा खर्च वाढतो. आणि आपल्याला काय पाहिजे, हाय नेट फोटोसिंथेसिस पाहिजे, खर्च कमी, उत्पादन जास्त. तर ते एका ग्रीन लाईननी जोडलेलं आहे बघा, हाय नेट फोटोसिंथेसिस ग्रीन लाईननी जोडलेलं आहे. तर ते तुम्हाला दिसेल की सपोज ते 25 डिग्री सेल्सिअसला जास्तीत जास्त नेट फोटोसिंथेसिस म्हणजे उत्पन्नाचा पार्ट येतो. जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसं फोटोसिंथेसिस पॅरलल होऊन जातं, म्हणजे अन्न तेवढंच तयार होतं पण खर्च वाढतो. हे पिकामध्ये याला फिजिओलॉजी म्हणतात. आणि ते सर्व कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लाईट, CO2, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि पानं, झाडाची पानं, ह्याचं ऑप्टिमायझेशन करावं लागतं, कॉम्बिनेशन करावं लागतं, आणि तर आपण व्यवस्थित प्रोडक्शन घेऊ शकतो. CO2च्या बाबतीत मी आतमध्ये जाणार नाही, कारण फॉरेन मध्ये त्याच्यावर खूप मोठा रिसर्च आहे, इंडियामध्ये यूज नाही केलं जात अजून. परंतु नॉर्मल अँबिएंट क्लायमेटला 300 to 350 ppm CO2 असतो. हा तुमच्या ओपन कल्टिवेशनला मॅक्झिमाइज कसा करू शकतो बघा. तुम्हाला मॅक्झिमम प्रोडक्शन हवं असेल तर तुम्हाला प्लॉटमध्ये व्हेंटिलेशन लागतं, आणि तुम्ही 2 रो मध्ये जर स्पेसिंग वाढवलं तर CO2 एनरिच होतो, म्हणजे हवा आतमध्ये खेळती राहते. जोपर्यंत हवा खेळती राहत नाही तोपर्यंत CO2 एनरिचमेंट नाही, कारण पिकाने खाल्लेला CO2 नवीन CO2 भरण्यासाठी तिथं
हवा आली पाहिजे. हवा आल्याशिवाय तिथं CO2 एनरिच होत नाही. म्हणून 2 लाईन मध्ये स्पेसिंग जास्त पाहिजे, का तर मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ लाईट, सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर आणि CO2 एनरिचमेंट. त्यानंतर म्हणजे फॉरेन मध्ये त्याच्यावर रिसर्च आहे. सर्व मी जे काय PPT तुम्हाला दाखवतोय ते सगळं रिसर्च पेपर आहे. माझ्याकडचं काही नाहीये, फेक काही नाहीये. जे आहे ते तथ्य आहे तेच तुमच्या समोर आहे. जर आपण CO2 चे लेवल्स वाढवले तर प्रोडक्शन वाढतं. ते कितपर्यंत वाढतं तर 1000 ppm CO2 सोडला तर ऑलमोस्ट 40% प्रोडक्शन वाढ आहे. तसंच जर आपला CO2 ड्रॉप झाला तर आपलं 25% प्रोडक्शन लेस आहे. आणि इंडियामध्ये ह्या गोष्टीच होताना दिसतात. 25% प्रोडक्शन लेस कशामुळे होतं? गर्दी होते, व्हेंटिलेशन राहत नाही, त्यामुळे होत असतं. आता आर्द्रताविषयी मला वाटतंय जर समोरासमोर असतो तर खूप इंटरेस्टिंग झालं असतं. आपण शेतकऱ्यांना सांगतो की बाबा रे, किंवा हवामानाचा संदेश पाठवतो आपण शेतकऱ्यांना की तुमची तिथली आर्द्रता एवढी राहील, किंवा मोबाईलमध्ये पण मेसेज येतात. पण आजपर्यंत लोकांना खरं समजलं का हो की आर्द्रता म्हणजे काय? हॅलो हॅलो हा सर. हा, आर्द्रता म्हणजे वातावरणातलं बाष्पाचं प्रमाण. मग स्क्रीन शेअरिंग सर थांबलेलं आहे, ते फक्त रिझ्यूम स्क्रीन करा. फक्त प्रेझेंट नाव जे आपण म्हणतो तिथून सर रिझ्यूम प्रेझेंटेशन करा. एकल साहेब, दत्तात्रय एकल, तुम्ही प्रेझेंटेशन करू नका म्हटलं होतं मी, सूचना दिलेल्या आहेत, तरी आपण डिस्टर्ब करताय मधून मधून. कृपा करून सगळ्यांना हा व्यत्यय येतो, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारे असं प्रेझेंटेशन करून डिस्टर्ब करू नका. दिसतंय का आता? नाही अजून सर दिसत नाही. पुन्हा सर स्क्रीन शेअर केला तरी चालेल, काय अडचण. पुन्हा बाहेर पडून त्यामध्ये स्टॉप शेअरिंग करून. दिसतंय का? येस सर, दिसतोय, आता दिसतोय प्रेझेंटेशन. मागच्या स्लाइड दिसल्या का? मग नाही दिसल्या. ते आता प्रेझेंट रिझ्यूम ज्या वेळेला थांबते ना त्यावेळेला अडचण येते, म्हणजे कोणी जर डिस्टर्ब केलं तर. बाकी वेळेला असतंय चालू प्रेझेंटेशन सर. ओके. ह्युमिडिटीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर वातावरणातलं बाष्पाचं प्रमाण, मग हे कमी कधी असतं, जास्त कधी असतं? तर तुम्ही बघा, ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो आणि ते बाष्प सूर्यप्रकाशाने खेचलं जातं त्यावेळेला वातावरणातलं बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. ज्या वेळेला पाऊस जास्त असतो त्यावेळेला. सेकंड थिंग, रात्री बाष्पाचं प्रमाण जास्त असतं कारण डे लाईट नसतो आणि इव्हॅपोरेशन नसतं, वेट कंडिशन्स असतात, अंधार असल्यामुळे बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. हेच प्रमाण पहाटे जास्त असतं. थंडीमध्ये ह्युमिडिटी खूप चांगली असते, उन्हाळ्यामध्ये खूप ह्युमिडिटी कमी असते. असं जर तुम्ही जर डे टाइमला बघितलं तर उन्हाळ्यामध्ये ह्युमिडिटी 25 डे टाइमला. पिकाची मुळात ह्युमिडिटीची गरज आहे 60%, आणि पावसाळ्यामध्ये ही आर्द्रता जवळपास 70, 80, 85 प्लस असते. त्यामुळे होतं काय की पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी रोगराईचे प्रादुर्भाव जो होतो तो त्याच्यामुळे होतो. आणि आर्द्रता कमी झाली की किडीला एक आयडियल पोषक वातावरण तयार होतं. मे बी जे क्लायमेट चेंज असतो, ऑक्टोबर हीट असेल किंवा जानेवारी फेब्रुवारी असेल, त्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढतो हळूहळू. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणं खूप गरजेचं आहे. त्याचा इफेक्ट सुद्धा प्लांट्सवर आहे. म्हणजे हा खूप क्रिटिकल कन्सेप्ट आहे ह्युमिडिटी डेफिशिएंट, पण आज जगभरामध्ये शेती ह्याच्यावरच चालते. सर्वांना आय थिंक स्क्रीन दिसत असेल. हॅलो
हो सर दिसते. समोर तर त्याच्यामध्ये टेम्परेचर आहे 12, 14, 16, 18, 18, 20, 22 असं 48 पर्यंत आहे. आणि लेफ्ट साईडला 35, 45, 50 असे 100 पर्यंत आहे. 100 म्हणजे ओके. ज्या वेळेला आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 40, 42 असतं त्यावेळेला आर्द्रता बिलो 35 असते. आता बाकी काहीच बघू नका, तुम्ही फक्त हे बघा, खाली इंडिकेशन मध्ये बोर्ड आहे, कलर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रेड कलरला एक्स्ट्रीम ऑपरेशन सांगितलंय, त्यानंतरचा कलर आहे व्हेरी हाय ऑपरेशन, त्यानंतर हाय ऑपरेशन, ग्रीन मध्ये नॉर्मल ऑपरेशन, त्यानंतरचे 2 कलर आहेत ते लो ऑपरेशन, व्हेरी लो ऑपरेशन. तर रेड कलर सांगतो एक्स्ट्रीम ऑपरेशन. म्हणजे याचा आपण तर्क कसा जोडू शकतो बघा. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये तुम्ही शेतामध्ये गेला तर साधारण 11 वाजता तुमचा प्लॉट सुकायला लागतो, बरोबर, आणि 4-5 वाजता परत तो नॉर्मल होतो, बरोबर. हॅलो ओके, आवाज येतोय सर. हॅलो, आवाज येतोय. मी सांगतोय ते समजतंय सर, समजतंय. ओके. मग काय होतं बघा, आपण उन्हाळ्यामध्ये प्लॉटमध्ये गेलो तर प्लॉट सुकलेला असतो, आपण काय समजतो इट्स अ नॅचरल प्रोसेस, म्हणजे 4-5 वाजता तो परत सरळ होतो. आपण बघतो आणि उन्हाळा जास्त आहे असं सांगतो आणि निघून जातो. ओके. एखाद्या झाडाखाली रोप सुकत नाहीत, बरोबर, तर त्याला शेडिंग केलं जातं आणि तिथून हा शेडनेटचा कन्सेप्ट किंवा ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की 2 हाय लाईट झाल्यामुळं इव्हॅपोरेशनमुळे स्टोमाटा क्लोज झाला, अन्न तयार करायची प्रोसेस बंद झाली, प्लांट्स इव्हॅपोरेशन करून म्हणजे पाणी सोडून सोडून थकतं आणि ते असंच समजतं की बाबा रे मी जर पाणी सोडत राहिलो तर एका वेळेला माझ्या शरीरातलं सगळं पाणी संपून जाईल आणि मी इकडे जाईन, म्हणजे मी मरण्याच्या स्थितीत जाईन, तर मला स्टोमाटा क्लोज केला पाहिजे. आणि अशा वेळेला आपण लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही केओलिनचे स्प्रे घ्या, कारण इव्हॅपोरेशन रेट मंदावतो. ओके. या प्रोसेसला आपण काय करतो की स्टोमाटा क्लोज करतो, पण याच्यामुळे तोटा काय होतो की 11 वाजता आपलं फोटोसिंथेसिस बंद झालेलं असतं, आपण प्लांटला ऍक्टिव्ह ठेवू शकत नाही. आणि जरी ते ऍक्टिव्ह असलं तरी ते इव्हॅपोरेशन मोडमध्ये असतं, ते अन्न तयार करायचं विसरून जातं, बाजूला ठेवतं आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळं आपण उन्हाळ्यामध्ये जर झाडं बघितली तर माझ्यासारखी सडपातळ असतात, वीक असतात, थंडीमध्ये गुटगुटीत जाड जाड असतात. तर याच्या मागे हे सगळं क्लायमेट आहे. मग आपण कुठं काम करू शकतो बघा. मी तुम्हाला भाजीपाल्याच्या मगाशी क्लायमेटच्या कन्सेप्ट मध्ये सांगितलं की वी नीड, आपल्याला 28-30 डिग्री सेल्सिअस पर्यंत इट्स ओके. मग 28 ला आपण आर्द्रता 60 पकडली तरी आपण हाय ऑपरेशन मध्ये आहे, म्हणजे प्लांट्स मधून हाय ऑपरेशन किंवा नॉर्मली ऑपरेशनला कसं आणता येईल याच्याकडे जर आपण प्रयत्न केला, म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी ड्रिप इरिगेशननी पाणी देतो आणि त्या ठिकाणी जर फ्लड इरिगेशन दिले 1-2 तर सगळ्यात चांगली आयडिया आहे आणि इनिशियल स्टेजला खूप चांगली आयडिया आहे ग्रोईंग कंडिशन्स मध्ये. तर हे उन्हाळ्यामध्ये आपण करू शकतो, पण थंडीमध्ये नाही करू शकत. थंडीमध्ये ड्रिप इरिगेशन चांगलं. उन्हाळ्यामध्ये ड्रिप इरिगेशन पेक्षा फ्लडनी पाणी दिलं 1-2 तर त्याचा फायदा काय होतो, तुमचे साठलेले क्षार लीच होतात आणि तुमच्या प्लांट्सला मॅक्झिमम आर्द्रता मिळते आणि रूट डेव्हलपमेंटला पण फायदा होतो. ओके. ह्या वेट कंडिशन्स मध्ये, म्हणजे खालचा तुम्ही गोल बघाल, आपल्याकडे ह्युमिडिफिकेशन, फॉगिंग, स्क्रीनिंग हे सगळे कन्सेप्ट आपल्याकडे लावतात. हाच कन्सेप्ट घेऊन आपण आज जे शेतकऱ्यांना टनेल दिलेले, छोटे छोटे कव्हरिंग्स दिलेले, तर हाच कन्सेप्ट येतो. आज फळबागेमध्ये सुद्धा जे नेटिंग केलं जातं, म्हणजे द्राक्षामध्ये असेल किंवा डाळिंबामध्ये असेल तर लोक नेट वाळवतात त्यावरून. तर लोक काय समजतात की मी नेट केल्यामुळं माझ्यावर डाऊन, ऍक्च्युअल प्रॉब्लेम तो नाही, आपण त्याला आयडियल क्लायमेट तयार करायला जातो. थोडक्यात ग्रीन हाऊस कन्सेप्ट किंवा शेडनेट कन्सेप्ट कडे जात असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा फोटोसिंथेसिस म्हणजे फिजिओलॉजीचा ऍक्च्युअल माता आहे की आपल्याला तो ह्युमिडिटी डेफिशिएट कमी करता आला पाहिजे, प्लांट्सला मॅक्झिमम
ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. आता तसंच आपल्याकडं जे IMT रिसर्च केला, ही IMT ची स्लाइड आहे. IMT खत कंपनी रानडे असेल, रानडे ॲग्रो. तर टेम्परेचर इफेक्ट न्यूट्रिएंट अपटेकवर त्यांनी रिसर्च केला की बाबा रे कोणत्या झोनमध्ये खतं मॅक्झिमम लागू होतात पिकामध्ये. मग तुम्ही एक छोटंसं उदाहरण घ्या. आता आपली थंडी चालू आहे, थंडीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. थंडीमध्ये कशाचा प्रॉब्लेम येईल? कॅल्शियमचा प्रॉब्लेम येतो, थंडीमध्ये सल्फरचा प्रॉब्लेम येतो, थंडीमध्ये पोटॅशचा यनचा प्रॉब्लेम येतो, थंडीमध्ये कॉपरचा प्रॉब्लेम येतो, बोरॉनचे प्रॉब्लेम्स येतात. ते काय येतात तर त्याला लागतं 16 डिग्रीच्या वरती टेम्परेचर, जे एक्स्ट्रा कन्झम्पशन किंवा न्यूट्रिएंट कन्झम्पशन जो कन्सेप्ट आहे स्टेडी लागू होण्यासाठी किंवा एक्स्ट्रा लागू होण्यासाठी आयडियल टेम्परेचर आहे 16 ते 36 डिग्री. जर त्याच्या खाली पण आलं तर न्यूट्रिएंट्स प्लांट्समध्ये अवेलेबल होत नाहीत आणि 36च्या वरती जरी गेलं तरी तो पण प्रॉब्लेम येतो. त्याचं कोरिलेशन तुमच्या फिजिओलॉजीशी आहे. आता आय थिंक इथपर्यंतचा जो पार्ट होता तो फिजिओलॉजीचा होता. मी जस्ट ओव्हरलुक केला. आपण काही खूप त्याच्यावरती चर्चा नाही केली. अर्ध्या तासात तो पार्ट आपण संपवला. आय थिंक याच्यामध्ये काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा लेटर ऑन आपण डिस्कस करू याच्यावरती. हॅलो सर, आपण शंकाचं पुढचं सेशन नंतर घेऊया, शेवटी झाल्यानंतर सगळं. ठीक, चालेल चालेल, ओके. आता पण नेक्स्ट वळतोय. सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, सॉइल ऑर्गॅनिक कार्बन, CN रेशो, ECPH, वॉटर, न्यूट्रिएंट रोल आणि जे आपला मेन टॉपिक आहे तो बघा. CN रेशो म्हणजे काय तर ऑर्गॅनिक मॅटर जे तुम्ही मातीमध्ये टाकता त्याची डिकम्पोजेबिलिटी, म्हणजे ते काय पद्धतीनं डिकम्पोज होते. म्हणजे तुम्ही जर छोटासा विचार केला की शेणखत असेल किंवा पालापाचोळा असेल त्याचा CN रेशो कमी असतो, ते लवकर डिकम्पोज होतं. तेच तुम्ही गव्हाचं काड घ्या किंवा भाताचं तूस घ्या, म्हणजे पंजाब किंवा हरियाणामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. त्याचं कारण काय तर त्याचा CN रेशो खूप हाय आहे, ते लवकर डिकम्पोज नाही होत, त्यामुळे ते लोक जाळायचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली ते हायड्रोपोनिक्स मध्ये ग्रोईंग मीडिया म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो, पण अजून तेवढे डेव्हलपमेंट आपल्याकडे नाही आहे ऍग्रिकल्चरची. त्यानंतरचा पार्ट येतो सॉइल ऑर्गॅनिक कार्बन, अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक कार्बन इन द सॉइल, म्हणजे तो कसा एनरिच करायचा. आय थिंक मला वाटतं ह्याच्यावर खूप सारे लेक्चर्स तुमच्याकडे झाले असतील किंवा एक्सपर्टने तुम्हाला सांगितलं असेल. थोडक्यात फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर, टेक्स्चर, ड्रेनेज कॅपॅसिटी, पोरोसिटी, म्हणजे तुम्हाला मातीची रचना काय आहे, ते खडा कसा आहे, जाड आहे, माती जाड आहे, छोटी आहे, भरडी आहे, हे सगळं आपण त्याला बोलू शकतो. त्याचे फिजिकल म्हणजे शारीरिक गुणधर्म वरून बघतो. ते केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या आतल्या, म्हणजे आपल्या शरीराच्या आतल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा केमिकल pH काय आहे, त्याचा EC काय आहे, त्याची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी काय आहे. आता आय थिंक एवढ्या वर्ष ऍग्रिकल्चर केलं पण मला नाही वाटत ECचं कन्सेप्ट कोणाला समजलेत, कॅटायन एक्सचेंजचे कन्सेप्ट समजलेत. आपण लेटर ऑन बघू. म्हणजे मला यातलं एक खूप छोटीशी गोष्ट माहिती आहे पण खूप मोठं सायन्स आहे ऍग्रिकल्चर. पण आपण जेवढं रोज त्याच्यावरती फोकस करू, रोज अभ्यास करू, तेवढ्या गोष्टी आपल्याला माहीत पडत जातात. आणि म्हणजे केलं पाहिजे, त्याच्याशिवाय या गोष्टी लक्षात नाही ना. डिग्रीमध्ये शिकलेल्या गोष्टी आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्यानंतर आपण बायोलॉजिकल प्रॉपर्टीज बघू. तर सॉइल मायक्रोब्स म्हणजे तुमचे बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसिट्स आणि फंजाय, हे तुमच्या सॉइलमध्ये काय लेवल्स आहेत त्याच्या. मी बेनिफिशियलच्या बाबतीत म्हणतोय किंवा सगळंच येतं त्याच्यामध्ये, पण बेनिफिशियलच्या बाबतीत तर हे काय तुमच्या जमिनीमध्ये आहे. तर हे 3 प्रॉपर्टीजला आपल्याला बिल्डअप करायचे. तर ते कसं बिल्डअप केलं जातं ते आपण बघूया. त्यानंतर महत्वाचा पार्ट येतो ऑक्सिजन हा ग्रोईंग मीडियामध्ये, म्हणजे तुम्ही माध्यम जे वापरता त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल काय असते. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघा, रेड लाईन आहे ऑक्सिजन आहे, येलो लाईन आहे वॉटर कंटेंट, येलो नाही सॉरी ब्ल्यू लाईन आहे वॉटर कंटेंट. ज्या वेळेला तुम्ही पाणी देता त्यावेळेला ऑक्सिजनची लेवल ड्रॉप होते, कारण ज्या मातीमधल्या 2 कणामधला एअर स्पेस असतो, ऑक्सिजन असतो, तो पाण्याने फिलअप केला जातो आणि ऑक्सिजन काढून घेतला जातो. ज्या वेळेला ती जमीन वापशावर येते, पाण्याची लेवल कमी होते, त्यावेळेला ती
ऑक्सिजन तिथे बिल्डअप होतो. म्हणून आपल्याला शेतकऱ्यांच्याकडे जाताना आम्हाला माझ्या शेतकऱ्याला शिकवताना मला त्याला शिकवलं पाहिजे की बाबा वापसा कशासाठी हवाय, तर माझ्या मुळांना ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजन शिवाय माझी मुळं जगू शकत नाहीत, त्यामुळं माझ्या मातीमध्ये मला वापसा कंडिशन ठेवावी लागते. ओके, जिथं ऑक्सिजन नसेल तिथं तुम्हाला बुरशीचे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात दिसतील. मी थोडस CN रेशोच्या बाबतीत रिसर्च नेटवरून इन्फॉर्मेशन काढली होती की CN रेशोचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितले तर अबोव 50च्या वरचा CN रेशो असतो, 50चा एक कार्बन नायट्रोजन रेशो, तर स्टॉक कॉर्न स्टॉक म्हणजे काड तुमचे भाताचं तूस वगैरे त्याचा CN रेशो खूप जास्त आहे. आणि तुमच्या ज्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी चालतात म्हणजे तुमचे तुम्ही सांगता की ऍसिटोबॅक्टर किंवा रायझोबियम किंवा जे चांगल्या बॅक्टेरिया आहेत, नत्रच्या बॅक्टेरिया, स्फुरद सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, ह्या सर्व बॅक्टेरियाचं आयडियल डाएट जे CN रेशो म्हणतो आपण तो 24/1 आहे. आणि आपल्याला तो आयडियल रेशो आणण्यासाठी आपण जो म्हणतो की मला CN रेशो आयडियल पाहिजे, मग तो आयडियल काय पाहिजे, तर त्या रेशोच्या आसपास आणण्यासाठी मला मग लेग्युम्स, क्रॉप्स, फूड वेस्ट या सगळ्याची एनरिचमेंट करावी लागते. त्यावेळेला मी त्या ठिकाणचा CN रेशो आयडियल आणतो. बघा, आय थिंक इथपर्यंतचा पार्ट थोडासा अभ्यासातून आलेला आहे. आता आपण ऍक्च्युअल मध्ये बघायला जाऊ की मला वाटतंय सर आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करून देतो शेतकऱ्यांना, बरोबर? हॅलो, बघा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे तज्ञ शेतकऱ्यांना सांगतात की बाबा रे, तुझ्या जमिनीमध्ये नत्र कमी आहे, तुझ्या जमिनीमध्ये स्फुरद अत्यंत कमी आहे, पालाश जास्त आहे, तर तुला नत्राच्या 1 गोणी वाढवली पाहिजे, फॉस्फरसच्या 2 गोण्या वाढवल्या पाहिजेत. सर बरोबर का चूक? हॅलो, बरोबर. हा, ऍक्च्युअल मध्ये काय आहे की मला वाटतंय माती किंवा पाणी परीक्षण करताना पहिल्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये तुमचा pH, आम्ल बिम्ल निर्देशांक, सेकंड क्षारता आणि थर्ड सेंद्रिय कर्ब. कारण जर महाराष्ट्राच्या जमिनीचा विचार करायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी मराठवाडा विदर्भापर्यंत तुम्ही जर बघितलं तर नत्र मध्यम आहे, स्फुरद अत्यंत कमी आहे आणि पालाश अत्यंत जास्त आहे. कोकणामध्ये या पॉसिबिलिटीमध्येच थोडासा चेंज आहे. कोकणामध्ये मायक्रोन्युट्रिएंटच्या लेवल चांगल्या आहेत, जमिनी अजून तशा वापरात आलेल्या नाहीत, त्याचा pH कमी आहे, क्षारता पण कमी आहे, कारण बऱ्यापैकी रेन वॉशिंग झाल्यामुळे तिथल्या जमिनीची क्षार कमी आहेत. pH आयडियल आहे, सेंद्रिय कर्ब चांगला आहे. परंतु आपल्याकडं काय झालं की कोकण सोडून वरच्या भागामध्ये मातीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला शेतीसाठी, त्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन राहिलं नाही, एनरिचमेंट पण खूप कमी आहे. तसंच पाणी जर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण भाग सोडला तर बऱ्यापैकी pH हा अबव 7.5 आहे. तुम्ही जर कॅनलचा pH काढायला गेला तर कॅनलचा pH जास्त आहे, कारण वहन होणारं पाणी आहे, त्याच्यामध्ये कार्बोनेट्स बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे. विहिरीच्या पाण्याचा pH कमी आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी आहे, पण क्षार जास्त आहेत. बोरच्या पाण्याचं क्षार अजून जास्त आहेत. कॅनलच्या पाण्याचा pH जास्त आहे पण क्षार कमी आहेत. आता मी आतापर्यंत एवढं बडबडतोय की pH, EC, क्षार हे काय आहे. आपल्याला तुम्हाला बघायला लागेल की बाबा रे, क्षार म्हणजे काय, म्हणजे आपण सांकेतिक भाषेमध्ये त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉइल और इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर.
ते पण मिलीमोज मध्ये एक मोजतो पाण्याची आणि डेसिसायमन पर स्क्वेअर मीटर मध्ये मातीची मोजतो, बरोबर. काय होतं की मी शेतकऱ्याला सांगतोय तुझे क्षार वाढलेत, पण क्षार म्हणजे काय, म्हणजे माझ्या मातीमध्ये माझ्या पाण्यामध्ये जे काय विरघळले, म्हणजे ते पोटॅश असो, ते नत्र असो, ते जे काय असो, सोडियम असो, क्लोराइड्स असो, ते सगळे क्षार. मला हे जाणून घ्यायचंय की इसी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय. मग डिआयोनाइज पाण्यामध्ये म्हणजे डिस्टिल वॉटरमध्ये मी करंट पास केला तर तो करंट पास होत नाही, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज नाहीत. मग त्याच्यामध्ये मी थोडंसं एखादं खत टाकलं किंवा क्षार टाकले आणि त्याला करंट दिला आणि मी पाईप बुडवलं तर मला करंट बसतो. याचा अर्थ त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे ते वहन, क्षारांचं वहन. आणि आपण जो कन्सेप्ट घेऊन जातो की म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की गेला तो पार्ट, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. म्हणजे समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह चार्ज कोणाकोणाला आहे तर mg, ca, na, k प्लस, हे सगळे प्लस प्लस आहेत. आणि तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज पण दिसतील, म्हणजे H2PO4 मायनस आहे. ओके, MgSO4 मायनस आहे, सल्फेट मधला SO4 मायनस आहे. मग मॅग्नेशियम सल्फेट मायनस आहे. मग तुमचे जर बॅलन्स ऍनायन्स असतील, म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल, तर पॉझिटिव्ह कॅरी केले जातात, म्हणजे खेचले जातात. त्याला आपण म्हणतो की कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी तुमच्या ती कधी जास्त असते तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला असला पाहिजे, तुमच्या जमिनीमध्ये खूप चांगले ऑर्गॅनिक मॅन्युअर हे केले, डिकम्पोज केलेले असले पाहिजेत, तर तो वाढतो. ओके, आता पीएच कडे येऊ. पीएच जास्त का असतो तर पाण्यामध्ये मॅग्नेशियम बायकार्बोनेट किंवा कॅल्शियम बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं पीएच जास्त असतो. मग हा ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला ऍसिड वापरावे लागतात. त्याच्यामध्ये H3PO4 किंवा HNO3. H3PO4 म्हणजे फॉस्फरिक ऍसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. तर सर्वसाधारण एक 2 ऍसिड किंवा बाकीचे पण ऍसिड्स वापरले जातात, पण ते थोडेसे घातक असल्यामुळं सजेशन नसतं. सध्या फॉस्फरिक ऍसिड मोठ्या प्रमाणात वापरतात. आता हे सगळीकडे आपण शिकतो की पीएच महत्वाचा काय. ऍक्च्युअल मध्ये आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस अत्यंत कमी आहे, पण फॉस्फरस एवढा क्रिटिकल आहे, जर त्याला योग्य पीएच नसेल तर तो फॉस्फरस लागू होत नाही. फॉस्फरसच्या टर्म्स कंडिशन्स पण तशाच आहेत की अगदी 7.5 pH पुढे गेलं तर फॉस्फरस अवेलेबल होत नाही. त्यामुळं मला फॉस्फरस हा नत्राच्या 1/3 द्यायचा आहे, पोटॅशच्या 1/4 द्यायचा आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये मी फॉस्फरस किती देतो तर नत्रापेक्षा कितीतरी पटीने जास्त देतो, किंवा पोटॅशपेक्षा कितीतरी मी 1261 वापरतो, मी 0.32 वापरतो. त्याचं कारण काय की आपला पीएच योग्य नसतो. माझ्या अंडरस्टँडिंग नुसार, किंवा मला वाटतं, म्हणजे मी तज्ज्ञ नाहीये, मी जस्ट एक छोटासा थिंकिंग करणारा माणूस आहे. मला काय वाटतं की पीएच जर योग्य असेल तर फॉस्फरस अवेलेबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि मग आपण पुढे जाऊन विचार करू की नत्राचा रोल काय, फॉस्फरस रोल काय, पोटॅश रोल काय, आणि त्याच्यावर ठरवू. आता सगळ्यात मोठी गडबड काय की आपल्या मातीचा पीएच 6.2 to 7 पर्यंत आयडियल आहे. त्याच्यामध्ये 6.5 आसपास पीएच जर असेल तर तो खूपच आयडियल आहे, पण आपल्याकडे नाही येत ते पीएच खूप जास्त आहेत जमिनींचे. याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप कमी आहे, खूपच कमी आहे. त्यामुळं आज आपल्याकडं जो मेजर प्रॉब्लेम आहे ना तो मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीचा आहे. म्हणजे शेंड्याकडे जर तुम्ही बघितलं तर मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी जास्त आहे. म्हणजे हायड्रोपोनिक्सला तर आम्ही 5.5 ला काम करतो, 5.5 pH ला. आय थिंक खतं पण मिळतात, त्याला पण स्वतःचा पीएच आणि ईसी असतो. म्हणजे आय थिंक किती खत कंपन्यांना, म्हणजे मी ज्या वेळेला, हॅलो आवाज येतोय का? हॅलो
येतो. ओके. ज्या वेळेला आम्ही खत कंपन्यांची ट्रेनिंग घेत होतो, त्यांच्या एम्प्लॉईंनाच माहित नव्हतं की प्रत्येक खताला पीएचईसी असतो. म्हणजे 1261 विकणाऱ्याला त्याला माहितच नव्हतं की बाबा रे माझ्या खताचा पीएच आहे तो 5.6 आहे आणि ईसी 0.7. हे कसं काढलं जातं? 1 ग्रॅम खत 1 लिटर पाण्यामध्ये न्यूट्रल वॉटरला ते डायल्यूट केलं जातं आणि ते चेक केलं जातं. मे बी थोडंफार व्हॅरी असेल, म्हणजे मी 0.7 दिलाय, इट मे बी 0.9 और मे बी 0.8, पण ऑन अन ॲव्हरेज 1 EC असतो खतांचा. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचे केमिकल्स फॉर्म्युलेज पण दिलेले आहेत मी. हे सगळं जर बघितलं आपण एक ठराविक दृष्टिकोनातून, तर आपल्याकडे अजून ती सवय नाही मोनो पोटॅशियम फॉस्फरस बोलण्याची, मोनो अमोनियम फॉस्फरस बोलण्याची. ह्या गोष्टी रोजच्या व्यवहारातल्या त्या आपल्याला माहित पाहिजेत. आपण जर सर्व खतांचा विचार केला तर आपल्याकडे मिळणारी सगळी खतं ऍसिडिक आहेत. फक्त पोटॅशियम नायट्रेट 13045 हे हाय पीएच मध्ये आहे. आता काही मार्केटमध्ये नवीन ग्रेड्स पण यायला लागलेत, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या त्या इंट्रोड्यूस पण करतात. जसं जसं टेक्नॉलॉजी हायली डेव्हलप होत चालली आहे तसे तसे येणारे मॉलिक्युल्स, प्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी चेंज व्हायला लागल्यात. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हाय पीएच बघायला मिळेल फक्त पोटॅशियम नायट्रेट मध्ये, अन्यथा सर्व पीएच हे हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का? हा येतो. व्यवस्थित. जर तुम्ही खतांचे पीएच आणि ईसी चेक केले तर तुम्हाला बऱ्यापैकी ही रेंज मिळेल. त्यानंतर बघा द रोल ऑफ न्यूट्रिएंट्स, म्हणजे आपण जे ऍक्च्युअल मध्ये आपण कन्सेप्ट जो आहे की आपल्याला रोल न्यूट्रिएंटचा माहित पाहिजे. म्हणजे NPK मेजर जे एलिमेंट्स आहेत ते प्लांट्स मध्ये मोबाईल आहेत, म्हणजे सहजासहजी वहन होणारे आहेत. त्याच्यामध्ये नत्राचं काम आहे शाखीय वाढ. त्यानंतर फॉस्फरस जो आहे तो ऍक्च्युअल प्रोडक्शन, म्हणजे जी एनर्जी प्लांट मध्ये ट्रान्सफर केली जाते, स्टोरेज केली जाते, सीड फॉर्मेशन केलं जातं, रूट फॉर्मेशन केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फॉस्फरस करतो. आणि खरं उत्पादन जे देतो, म्हणजे ऍक्च्युअल उत्पादनाचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात फॉस्फरस हा खूप क्रिटिकल आहे. त्यानंतर पोटॅश येतो. पोटॅश हा टेस्ट, शेप, कलर, रंग, चकाकी यासाठी वापरला जातो. पोटॅश झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, पण तो लेटर ऑन स्टेजला जास्त लागतो. त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. त्याच्यामध्ये कॅल्शियम इमोबाईल आहे, मॅग्नेशियम मोबाईल आहे, सल्फर इमोबाईल आहे. बघा त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन असेल, कॅल्शियम हा काम काय करतो, सुरुवातीला म्हणजे हाडांची वाढ, आपण जी शरीरामध्ये हाडांची वाढ म्हणतो तसं कॅल्शियमचं काम हाडांची वाढ आहे. त्यानंतर मॅग्नेशियम क्लोरोफिल प्रोडक्शन मध्ये, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये मेजर रोल आहे. कलर आहे, तो कलर आणतोय हिरवा झाडाला. आणि तो झाडामध्ये मोबाईल आहे. सल्फर हा इमोबाईल आहे. सल्फरचं काम खूप मोठं आहे, म्हणजे अमायनो ऍसिड फॉर्मेशन असेल किंवा सीड फॉर्मेशन, क्लोरोफिल डेव्हलपमेंट असेल, तर याच्यामध्ये सल्फर जो काम करतो त्याच्यामुळं एक प्रकारचं आपण सल्फरला ॲज अ फंजीसाइड पण वापरू शकतो आणि सेकंडरी न्यूट्रिएंट आहे. म्हणजे आपण आपल्याकडे अजून सुद्धा तो सल्फर वेगळ्या पद्धतीने दिला जातो. पण मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे काय, तर आपण एक प्रकारे सल्फेटच टाकत असतो, सल्फरच प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स बोरॉन, कॉपर, आयरन, मॅग्नीज, मॉलिब्डेनम आणि झिंक. या सर्वांचं सर्वात मोठं काम काय आहे, जसं आपल्या शरीर आहारामध्ये मीठ आहे,
मीठ आपण चवीसाठी खातो, पण ते गरजेचं आहे. जर ते टाकलं नाही तर आपण चव नाही येणार. तसं पिकामध्ये जर मायक्रोन्यूट्रिएंट नसतील तर प्रोडक्शन इम्पॉसिबल आहे. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट मध्येच खरं प्रोडक्शन दडलेलं आहे. ज्याला हे सूत्र जमलं त्यांनी लागतं थोडस, पण इट्स नीड. आणि ते इमोबाईल आहे, म्हणजे सहजासहजी प्लांट्समध्ये मोबाईल नाहीये, सहजासहजी अवेलेबल होत नाही. ते क्रिटिकल असल्यामुळं आपल्याला राईट पीएचला आणि राईट स्टेजला त्याला प्रोव्हाइड करावं लागतं. त्यानंतर प्लांट पार्ट मध्ये जर बघाल तर रूटला काय लागतं, म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला शेड्यूल मध्ये काय बनवायचं असेल, जर जसं मगाशी सरांनी डिस्कस केलं की आपल्याला एक शेड्यूल बनवायचंय, शेड्यूल बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंटसाठी फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर हे 4 एलिमेंट खूप गरजेचे आहेत. कारण फेरस ऑक्सिजन कॅरियर आहे, झिंक अर्ली स्टेज ग्रोथ मध्ये झिंकचा रोल खूप मोठा आहे. मॅंगनीज आणि कॉपर आहे ते नायट्रोजन मेटाबॉलिझम करतं, म्हणजे तुमची नायट्रोजन डेफिशियन्सी असेल आणि ते जर अपटेक होत नसेल आणि मॅंगनीज आणि कॉपर वापरलं तर नायट्रोजन खूप इझिली चांगल्या पद्धतीने अवेलेबल होतो. त्यानंतर स्टेम डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला झिंक, फेरस, कॉपर म्हणजे शेड्यूल करताना आपण स्टेम डेव्हलपमेंट करायची. आता तर त्या स्टेजमध्ये काय दिलं गरजेचं आहे, तर प्रोटीन सिंथेसिससाठी झिंक, फेरस प्लांट ग्रोथसाठी आणि कॉपर सेल वॉल स्ट्रेंथसाठी. त्यानंतर लिव्ज मध्ये आल्यानंतर लिव्ज मध्ये बघा आता मॅंगनीज, फेरस काय क्लोरोफिल फॉर्मेशनसाठी, म्हणजे ते हिरवा कलर येतो आणि कलर गेला तर ते मग पिवळं पडतं. तर लिव्ज मध्ये आपल्याला ते 3 मायक्रोन्यूट्रिएंट महत्वाचे आहेत. त्यानंतर फ्लावर फॉर्मेशन मध्ये मॉलिब्लेनम, म्हणजे आमच्या कोकणाचे शेतकरी असतील आंब्यामध्ये काम करतात आणि त्यांनी जर मॉलिब्लेनमची फवारणी केली, कारण मॉलिब्लेनम लो पीएच ला अवेलेबल होत नाही, तो हाय पीएच लाच अवेलेबल होतो, तर त्याचा जर वरून स्प्रे केला पीएच मेंटेन करून, पीएच वरून स्प्रे केला मॉलिब्लेनमचा तर खूप चांगला फायदा होईल पोलन फॉर्मेशनला. कॉपर आहे, बोरॉन आहे, तसंच फ्रूट मध्ये झिंक, बोरॉन, कॉपर याची गरज आहे. स्टेम सीड डेव्हलपमेंट मध्ये बोरॉन, झिंकची गरज आहे. म्हणजे ज्या वेळेला ऍक्च्युअल फळामध्ये फ्रूट डेव्हलपमेंट मध्ये ज्या वेळेला सीड पाहिजे असेल त्यावेळेला बोरॉन चांगलं पाहिजे, झिंक चांगलं पाहिजे, तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. डेफिशियन्सी न्यूट्रिएंट एलिमेंट मध्ये सक्सेप्टेबल एलिमेंट काय असतात, म्हणजे यंगर लिव्ज मध्ये येलोइंग आहे, म्हणजे वरच्या टॉपच्या शेंड्यामध्ये पिवळं पडतंय, तर त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी, एक फेरस आहे, एक मॅंगनीज आहे. मिडल लिव्ज मध्ये तेच तसंच पिवळं पडतंय तर मॉलिब्लेनम आहे. खालच्या पानामध्ये पिवळं पडतंय तर झिंक आहे, मॅंगनीज आहे. मग हे जे आहेत ते आपण म्हणजे उजव्या साईडचा वॉलपेपर आहे तर तो माझ्या मोबाईलला पण असतो. आपण सगळेच तज्ञ नाही, म्हणजे पिक्चर मध्ये बघून आपण प्लॉट मध्ये जाऊन तर्क नाही बांधू शकत, तिथलं पान वेगळंच दिसतं आणि परत कन्फ्युजन होतं. मग त्यासाठी मग तुम्ही खूप चांगल्या खत कंपन्यांचं, म्हणजे मी कुणाचा पुरस्कार तर नाही पण तरी सांगेन की यारा, हायफा, इवन दो आपले IMT सारखी रानडे ॲग्रो आहे, आपल्या भारतीय कंपन्या ज्यांचे रिसर्च चांगला आहे, बेस चांगला आहे, ते लोक सगळे काय करतात की त्याच्यावरती काम करतात, स्वतःचे ऍप्स डेव्हलप करतात. असं ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये असेल तर आम्ही पण वापरतो ते ऍप्स, त्याच्यामध्ये डेफिशियन्सी बघतो क्रॉप वाईज, आपण जज करू शकतो की ही या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आहे. मोस्टली काय होतं, आय थिंक ऐकायला येत आहे सगळ्यांना? हॅलो, येते ऐकायला सर. हा, मोस्टली काय होतं की आपल्याकडे कुठेही करपा आला किंवा काय झालं की आपण काय करतो की प्रॉपिनेप, म्हणजे त्याला प्रॉपिनेप किंवा हे देतो, त्याच्यामध्ये मोस्टली झिंकच असतात. कॉपर ऑक्झिक्लोराइड म्हणजे काय, कॉपरच असतं ते. मग आता तुम्ही कॉपर जर बघितलं, कॉपरची डेफिशियन्सी तर ती कशी दिसते बघा, पिवळं पडलेलं आहे, करपा आल्यासारखं दिसतं पान. तर ती रिकवर करायची असेल तर मग कॉपर दिलं पाहिजे. मग बऱ्याच वेळेला काय कॉपर ऑक्झिक्लोराइड देतो आपण अर्ली स्टेज ग्रोथ मध्ये, म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की बाबा रे रूट मध्ये काय देतो आपण, कॉपर देतो का तर फोटोसिंथेसिस प्रोसेस मंदावलेली असते का तर त्याला खाली प्रॉब्लेम येतो, मग आपण काय करतो कॉपर ऑक्झिक्लोराइड देतो. मग त्याचं काय होतं की फोटोसिंथेसिस प्रोसेस अगेन
डेव्हलप होते, नायट्रोजन मेटाबॉलिझम होतं आणि प्लांट ग्रो करायला लागतं. तर हे सगळं ऍक्च्युली न्यूट्रिएंटचा कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेला ती डिफिशियन्सी असते, म्हणून रोग म्हणून आपण बरीचशी औषधं फवारून मोकळं होतो. म्हणजे झिंक मारलं तर तुमचा करपा बऱ्यापैकी कंट्रोल होईल. त्या सगळ्या गोष्टी असतात. पहिली करेक्टेड न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, पहिली डिफिशियन्सीच येते आणि नंतर रोग येतो. म्हणून पहिली डिफिशियन्सी कव्हर करा. हा, सिव्हिरिटी असेल तर डेफिनेटली फंजीसाइडवर जायला काय हरकत नाही, फंगस क्लीन करायला. पण डेफिशियन्सी करेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला काय फोटोग्राफ्स मध्ये डेफिशियन्सी चार्ट दिलेले आहेत. मगाशी जसं आपण चर्चा करत होतो की मोबाईल इमोबाईल म्हणजे काय, म्हणजे बऱ्याच जणांचं ते कन्फ्युजन होत असेल की मोबाईल इमोबाईल म्हणजे काय. तर तुम्ही जर बघितलं असेल तर मेजर एलिमेंट्स जे असतात NP, K आणि MG मोबाईल एलिमेंट्स, हे खालच्या पानामध्ये तुम्हाला डिफिशियन्सी दिसते. हे आपल्याला शास्त्र शिकवतं. ज्या वेळेला पिकाच्या वरच्या शेंड्यामध्ये नत्राची गरज असते त्यावेळेला जो स्टोअर केलेला N आहे खालच्या पानामधला, तो वहन केला जातो, वरती खेचला जातो शेंड्याकडे. मग तिथं काय होतं की मग तिकडं खेचल्यामुळे तिथं डिफिशियन्सी येते. मग आपण म्हणतो की नत्राची गरज, नत्र कमी पडले, पिवळं पडायला लागले, चला रे बाबा आपल्याला नत्राची उपलब्धता वाढवायची, P वाढवायचा आहे, K वाढवायचा आहे. आता काय होतं, हे सगळं दिसताना ओल्ड न्यूज मध्ये दिसतं. त्याच्यात NP आणि K न्यूट्रिएंट टॉक्झिसिटी न्यू न्यूज मध्ये दिसते, डेफिशियन्सी ओल्ड न्यूज मध्ये दिसते. टॉक्झिसिटी पार्ट वेगळा, मोस्टली टॉक्झिसिटीवर एवढं अजून काम नाही आपल्याकडे आणि गरज पण नाही. डेफिशियन्सी ऍटलिस्ट आपल्याला डेफिशियन्सी ओळखता आली पाहिजे आणि त्याच्यावर करेक्टेड न्यूट्रिएंट गेले पाहिजेत. त्यानंतरचा पार्ट येतो सल्फर, कॉपर, झिंक आणि मॉलिब्डेनम. व्हेरिली मोबाईल म्हणजे ठीक आहे, मोबाईल होतात पण सहजासहजी नाही, ते पण अडथळा आहे. आणि त्यानंतर येतो कॅल्शियम, मॅग्नीज, बोरॉन आणि फेरस. हायली इमोबाईल म्हणजे ते इमोबाईलच आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन आणि फेरस म्हणजे आपल्याला ते स्प्रेच्या माध्यमातून योग्य pH करेक्ट करून द्यावे लागतात आणि हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे आज जर स्प्रे मध्ये बघितलं असेल तुम्ही तर मोस्टली ज्या डिफिशियन्सी दिसतात ते फेरस दिसतो, मॅग्नीज दिसतो, कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे पानं शेंड्याकडे वेडी वाकडे होणं, बोरॉनची गरज आहे, बोरॉन अवेलेबल होत नाही व्यवस्थित, तर हे सगळं नवीन पानामध्ये दिसतं. मॅग्नीज आणि बोरॉन टॉक्झिसिटी ओल्ड न्यूज मध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर तसाच कन्सेप्ट आपण सिनर्जिझम आणि अँटागॉनिझम मध्ये लागू होतो. म्हणजे एखाद्या अन्नद्रव्याची उपलब्धता चांगली होते कारण दुसरं अन्नद्रव्य योग्यरित्या अवेलेबल असतं. ओके, त्याला म्हणतो आपण स्टिम्युलेशन, त्याला मी हिरवा कलर दिलाय. आणि अँटागॉनिझम म्हणजे त्या अन्नद्रव्यामुळं इतर अन्नद्रव्यांना बाधा येते. म्हणजे नत्र वाढलं तर कॉपर, बोरॉन आणि फॉस्फरसचा प्रॉब्लेम होतो. NH4 वाढला म्हणजे नत्रामध्ये 2 आहेत, NH4, NO3, 2 नायट्राइट आणि अमोनिकल नत्र. मग प्रत्येकाचं दिलेलं आहे, मी काय खूप डीप मध्ये प्रत्येक गोष्ट सांगत बसत नाही तुम्हाला, परंतु एक ओव्हरलुक हे खूप चांगलं आहे, हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे मी एक छोटासा किस्सा सांगेन की आमच्याकडे एकदा मॅग्नेशियमची डिफिशियन्सी आली होती टोमॅटो सारख्या क्रॉपला आणि बरेचसे तज्ज्ञ आले, म्हणले व्हायरस आहे काढून टाका. काही तज्ज्ञांनी दुसरेच रिझन सांगितले, पण काही लोकांनी करेक्ट सांगितलं होतं की मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा प्रॉब्लेम काय झाला की फॉस्फरस, पोटॅश लेवल वाढल्यामुळं मॅग्नेशियमला प्रॉब्लेम आला होता. त्यामुळं तो अपटेक होत नव्हता. मग पोटॅशची लेवल कमी करून आपण त्या ठिकाणी मॅग्नेशियम करेक्ट केला. तर या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये खूप काम होणं गरजेचं आहे आणि आय थिंक होतंय ते. आता तुम्ही हे डब्बे बघितले असतील, आपल्याकडं मोस्ट ऑफ टाइम्स अशी सिच्युएशन उन्हाळ्यामध्ये येते आणि थंडीमध्ये पण येते. मी करेक्ट आहे और हॅलो? हा सर, बरोबर अशी सिच्युएशन बरोबर आपल्याकडे येते टोमॅटोमध्ये. येते येते कॅल्शियम डेफिशियन्सी. हा, शेतकरी घेऊन येतात स्प्रे मधून कॅल्शियम मग द्या. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे की कॅल्शियम हा सुरुवातीच्या काळामध्ये द्यायला पाहिजे आणि व्हेरी हाय ऑपरेशनला कॅल्शियम डायरेक्टली वहन होतो कुठं,
पानामध्ये. कॅल्शियम आहे इमोबाईल, म्हणजे तो पानामधून फळामध्ये जातच नाही, कारण इव्हॅपोरेशनमुळे पाणी जातं पानात आणि कॅल्शियम जातो पानात. नॉर्मल इव्हॅपोरेशनला म्हणजे चांगल्या क्लायमेटमध्ये तो कॅल्शियम जसा पानात जातो तसा फळात पण जातं पाणी, म्हणजे तिकडे पण गरज आहे ना. मग हाय इव्हॅपोरेशनला म्हणजे हाय टेम्परेचरला इव्हॅपोरेशन रेट वाढल्यामुळं सगळा कॅल्शियम दिला असेल तरी तो तिकडे जातो आणि जाऊन अडकतो आणि फळाला मिळत नाही. तुम्ही जर फळ आणि पानं चेक केली तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचे लेवल तुम्हाला वेगवेगळे सापडतील. फळामध्ये तुम्हाला जास्त सापडेल, पण पानामध्ये जास्त सापडेल आणि फळामध्ये तुम्हाला कमी सापडेल लेवल. तर ती कॅल्शियम डिफिशियन्सी, त्याला ब्लॉसम एंड रोट म्हटलं जातं. बऱ्याचशा म्हणजे टोमॅटो, मिरची किंवा बऱ्याचशा पिकामध्ये याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पिकामध्ये. हा करेक्ट करायचा असेल तुम्हाला तर त्याला नॉर्मल क्लायमेटला म्हणजे सकाळच्या प्रहारामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला कॅल्शियम ड्रिप मधून दिला पाहिजे, प्लस तुम्हाला स्प्रे मधून दिला पाहिजे. तर नॉर्मली स्प्रे मधला कॅल्शियम हा 1 दिवसाच्या वर स्टोअर केला जात नाही आणि इट्स डिफिकल्ट टू गेट फ्रुट्स, म्हणजे तुम्ही फळाला तो मिळू शकत नाही. आज द्राक्षामधले शेतकरी जे काय काम करतात क्रॅकिंगचे किंवा ह्याचे प्रॉब्लेम्स काढण्यासाठी किंवा फळावर डायरेक्ट मार, तर ते फळावरचं डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे, ते पानावरचं ऍप्लिकेशन नाहीच आहे. आपल्याला कॅल्शियमची लेवल योग्य ठेवणं, क्लायमेट जसं दिसतंय की बाबा आता येतोय उन्हाळा, मला कॅल्शियम दिलं पाहिजे रेग्युलरली, तर या सगळ्या गोष्टीचं करेक्ट करण्यासाठी आपल्याला गरज आहे कॅल्शियमची. प्लांट न्यूट्रिशन कन्सेप्ट म्हणजे मगाशी सरांशी आपलं बोलणं झालं होतं की सर म्हणले होते की आपण एखादं चांगलं शेड्यूल, म्हणजे खत कंपन्या शेड्यूल देतात शेतकऱ्यांना की 12-61 द्या, सुरुवातीला 19-19 द्या. 19-19 म्हणजे काय, तर इट्स अ रिक्वायरमेंट फॉर दॅट पिरियड. म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये पिकाची उंची वाढवणं, रूट डेव्हलपमेंट, स्टेम, लीफ, याच्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन लागतं. NPK सेकंडरी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मायक्रोन्यूट्रिएंट. ओके, त्याच्यामध्ये एन जास्त लागतो कारण ती शाखीय वाढीची गरज आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह टू रिप्रोडक्शन स्टेज, हे ट्रान्झिशन फेज असते, त्या फेज मधून ते प्लांट्स फुलं वगैरे देण्याच्या कंडिशन्स मध्ये असतं, रूट डेव्हलपमेंटच्या, स्टेम डेव्हलपमेंटच्या. तर त्या ठिकाणी नत्र आणि स्फुरदाची गरज मोठी असते आणि सेकंडरीची गरज कॅल्शियम, मॅग्नेशियम. त्यानंतर रिप्रोडक्शन स्टेजमध्ये फ्लावर, फ्रूट, सीड फॉर्मेशन हा काळ खूप छोटा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस मोठ्या प्रमाणात द्यायला लागतो, एन द्यावा लागतो आणि के द्यावा लागतो. प्री मॅच्युरिटी स्टेजमध्ये म्हणजे परिपक्वतेच्या अगोदर एन, के सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट, आणि मॅच्युरिटी स्टेजमध्ये के मोठ्या प्रमाणामध्ये, कारण के बघा रिप्रोडक्शन स्टेज पासून के वाढत गेला आणि नंतर नंतर वाढला. हेच जर तुम्ही थोडंसं ग्राफिकल बघितलं तर एन हिरवी लाईन आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जास्त लागतो, नंतर पोटॅश जांभळी लाईन आहे बघा, सुरुवातीला कमी आहे नंतर नंतर वाढवतो आपण. तसंच मॅग्नेशियम कॉन्स्टंट आहे, म्हणजे मॅग्नेशियम स्टेबल लागतो. फॉस्फरस आणि कॅल्शियम आय थिंक ती लाईन आहे ती राखाडी कलरची, आणि त्या लाईनला सुरुवातीला जास्त लागतो नंतर कमी कमी होत जातो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आपण म्हणतो की 19-19-19, 13-40-13, 12-61, 0, 0-52-34, 13-0-45 आणि 0-0-50. तर हा सगळा कार्यक्रम हाच आहे, फक्त आपल्याला पिकाच्या स्टेज ठरवावे लागतील की बाबा ह्याचा शाखीय वाढीचा कालावधी किती, ह्याचा फुल धरणेचा, फळ धरणेचा, त्यानंतर फळ छोटीशा साईज मधला काळ, त्यानंतर पक्वतेचा काळ, असं आपल्याला प्रत्येक पिकाचे ट्रान्झॅक्शन करावे लागते. म्हणजे ते तेवढे फेज, म्हणजे गव्हामध्ये आपण 21-21 दिवसाच्या रोटेशन टाकतो, तसे प्रत्येक पिकामध्ये ते केलं पाहिजे आणि त्याचे न्यूट्रिएंट त्या पद्धतीनं तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात पुढे जाऊन पण एक ऍडव्हान्स ट्रेनिंग आहे, ॲनायन कॅटायन बेस फर्टिगेशन, पण ते फक्त म्हणजे आय थिंक ह्याच्यामध्ये काही शेतकरी पण असतील, पण स्टाफ सारख्या लोकांना या ट्रेनिंगची गरज आहे. त्यानंतर मिक्सिंग, म्हणजे फर्टिलायझर मिक्सिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे आमच्याकडं कॅल्शियम
नायट्रेट, मोनो अमोनियम फॉस्फरस, मोनो पोटॅशियम फॉस्फरस, पोटॅशियम नायट्रेट, सल्फेट ऑफ पोटॅश, युरिया, फॉस्फरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, बोरिक ऍसिड आणि मायक्रोन्युट्रिएंट सल्फेट बेस, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, हे सगळे मायक्रोन्युट्रिएंट सल्फेट बेस मधले. आणि त्याचं मिक्सिंग कसं आहे, म्हणजे कॅल्शियम मध्ये तुमचा युरिया मिक्स होऊ शकतो, पोटॅशियम नायट्रेट का तर त्याच्यात पोटॅश आणि नायट्रोजन आहे 13,045. त्यानंतर नायट्रिक ऍसिड S1 म्हणतंय. S1 याचा अर्थ काय, मिक्स ओनली विथ डायल्युटेड सोल्युशन, दोन्ही वेगळे विरघळवा आणि मग एकत्र घ्या, नो प्रॉब्लेम. तसंच प्रत्येक खताचं दिलेलं आहे, त्याच्यात त्यांनी एक सांगितलंय की RS, 2 गोष्टीसाठी RS आहे, रिड्यूस सोल्युबिलिटी, म्हणजे तुम्ही SOP आणि 13,045 म्हणजे 0050 आणि 13,045 विरघळवायचा प्रयत्न करा, गंमत होऊन जाईल. ते विरघळत नाही. आवाज येतोय माझा? येतोय येतोय. ते जर तुम्ही विरघळवायचा प्रयत्न केला तर ते डिफिकल्ट आहे विरघळवताना. माझा एक किस्सा सांगतो. मी एका कंपनीकडून खत घेऊन गेलो, मला ह्या गोष्टी माहित नव्हत्या. मी ते दोन्ही विरघळवायचा प्रयत्न केला तर ते खूप साका धरला आणि विरघळलंच नाही. तर मी त्याला फोन केला, बाबा रे खत विरघळत नाही. तर तो काय म्हणाला, मे बी त्याला वाटलं मी खूप हुशार असेल. तो म्हणला मे बी कधीतरी येतं, असं होतं कधी कधी, बॅगा खराब येतात. नंतर मला कळालं की बाबा रे ही आपली चूक होती. मी SOP आणि पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13,045 विरघळवण्याचा प्रयत्न केला एकत्र, तर SOP ची सोल्युबिलिटी रिड्यूस झाली, म्हणजे ते लवकर विरघळच नाही. आपल्याला प्रिकॉशन्स काय घेतली पाहिजे. आमचे शेतकरी बॅटरी पंपाने, आमचे शेतकरी वेंचुरीनी खत देतात प्लॉटमध्ये. त्यांनी पहिलं पाणी घेतलं पाहिजे आणि सफिशियंट वॉटर पाहिजे, की किती खत किती पाण्यामध्ये किती ग्रॅम खत विरघळतं. ह्याला थेअरी आहे, प्रत्येक कंपन्यांच्या बॅगवर सुद्धा नोटेड असतं बऱ्यापैकी. तर तेवढंच खत तिथं विरघळवायचा प्रयत्न केला पाहिजे, तेवढं सफिशियंट वॉटर पाहिजे. ते पाणी योग्य पीएचचं पाहिजे, म्हणजे ते विरघळता येईल असं पाहिजे. त्यात कमी क्षार ऑलरेडी पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे ते. त्यानंतर त्याच्यात स्पेशालिटी न्यूट्रिएंट्स घेतलं पाहिजे, खत घेतलं पाहिजे, नंतर ऍसिड घेतलं पाहिजे. लोक काय करतात, पाणी घेतात, 2-3 खतं एकदम टाकतात आणि मग गडबड होऊन जाते. आणि मग आपल्याकडे बऱ्यापैकी तक्रारी वाढतात की याच्यामुळे हे होतं, त्याच्यामुळे ते होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण काय करतो की जसं मी मगाशी सांगितलं की स्टेज वाईज न्यूट्रिएंट देतो. आय थिंक हा कन्सेप्ट कुठतरी मागं पडला पाहिजे. आणि बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे मी जेवण करत असताना मी काय प्रयत्न करतो, मी पोळी, भाजी, भात, वरण म्हणजे डाळ, सुकी भाजी, पातळ भाजी असून असं एक बॅलन्स न्यूट्रिशन खातो. आपलं काय होतं की आपण मातीत काम करतो, त्यामुळे आपल्याला अडचण नसते. मग आपण काय करतो की आज 12 द्या, मग एक 10-15 दिवसांनी कॅल्शियम द्या, कुठतरी अशा गोष्टी करत असतो. माझ्या मते जो कन्सेप्ट आहे की बॅलन्स न्यूट्रिशन, मग ए टँक बी टँक केला पाहिजे शेतकऱ्यांनी. कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट जे एकत्र मिक्स होणारे गोष्टी आहेत ए टँक टाकले पाहिजेत आणि सल्फेट फॉस्फेट फॉर्म मध्ये तर बी टँक मध्ये टाकले पाहिजेत. या 13,045 तिकडे पण चालेल, कारण ते दोन्हीकडे पण चालतं, त्याला काय प्रॉब्लेम नाही. मग हे स्टॉक सोल्युशन आपण तयार करून ठेवलं पाहिजे. आणि हे करत असताना मी पीएच बॅलन्स केला पाहिजे. म्हणजे तो कसा केला पाहिजे बघा, समजा मी 10 मिनिटं पाणी देतो, तर त्याच्यामध्ये मी 7 मिनिटं प्लेन पाणी, 2 मिनिटं खतातून परत 1 मिनिटं प्लेन पाणी देतो. यात गडबड काय होते, पहिल्या 7 मिनिटात पीएच कुठंच कंट्रोल केला जात नाही. 2 मिनिटांमध्ये हेवी फर्टिगेशन केलं जातं आणि 1 मिनिटामध्ये फक्त ड्रिप मधून खतं बाहेर काढली जातात. यामुळे काय होतं, उन्हाळ्यामध्ये क्षार टॉपला मुळावरती झाडाच्या खोडाच्या भोवती क्षार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याचा प्रॉब्लेम काय की माती शारपड होते. याच्यामध्ये आपण काय करू शकतो की तुम्ही 10 दिवसातून खत देताना तर दर इरिगेशनला द्या, थोडं थोडं द्या. कारण कोणतंही पीक एकदम खात नाही हो, कारण त्याचं पण स्वतःच त्याला खायची काठी आहे ना. तुम्ही एकदम जर 4 भाकरी खाल्ल्या आणि 2 दिवस जेवला नाही असं नाही होत. तुम्ही रोज अर्धी खा. तसंच पिकाच्या बाबतीत सुद्धा आहे, तेवढं रोज थोडं थोडं दिलं पाहिजे, पण योग्य पीएच नी दिलं पाहिजे. आपल्या इरिगेशन सिस्टीमला एक डोजिंग पंप पाहिजे,
जो डोजिंग पंप फक्त ऍसिड इंजेक्ट करेल आणि माझा पाण्याचा पीएच बॅलन्स करून देईल. कारण पडलेले न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये विरघळले जातील योग्य पीएच ला आणि त्या पाण्यामधून ते अपटेक केले जातील. कारण आज आपल्या शेतामध्ये वॉटर सोल्युबल एवढं वाढत चाललंय की काही दिवसांनी आपल्या माती हाताच्या बाहेर जाणार आहेत. कारण अपटेक संपला, पीएच मी विसरलो आणि मी फक्त खत देत गेलो तर त्या ठिकाणी पिकाला जे अवेलेबल होईल योग्य पीएच ला तेवढंच ते, कारण त्याला माहितच नाही ना काय चाललंय. त्याला माहितच नाही की मला पोटॅश घ्यायचंय, मला एन घ्यायचंय. त्याच्या मुळ्यावर कुठे लिहिलंय हो की झिंकची मुळी, मॅग्नीजची मुळी ते घेऊन जाईल, असं काहीच नसतं. त्याला माहित असतं की इट्स डायल्युटेड सोल्युशन, म्हणजे हे विरघळलेलं सोल्युशन आहे खतांचं आणि ते मला फक्त उचलायचंय. त्याला तेवढंच माहिती आहे. मग ते डायल्युटेड कसं करून द्यायचं हे माझ्या शेतकऱ्याला माहित पाहिजे. आणि हे जर त्याला माहित झालं ना, त्याला न्यूट्रिशन समजलं, त्याला सगळं समजलं, म्हणजे औषधांची गरजच नाही. आता स्प्रेइंगच्या बाबतीत बघा, आज सुद्धा दुकानदारांच्याकडे हा कन्सेप्ट आहे. म्हणजे आम्ही देसीचे पण लेक्चर्स मी घेतो. बऱ्याच वेळेला आम्ही दुकानदारांना विचारत असतो की बाबा रे स्प्रेइंगचं काय देता तुम्ही, 15 लिटरला किती ग्रॅम खत देता? तर ते सांगतात साहेब आम्ही 75 ग्रॅम 70-75 ग्रॅम देतो, 5 ग्रॅम लिटरला देतो. तुम्ही बघा माझ्या पाण्याचा इटसेल्फ 1 EC प्लस मी 5 ग्रॅम खत 5 लिटरला विरघळवलं तर माझा 5 EC होतो. मी 5 ECचं सोल्युशन माझ्या झाडावर फवारतो. त्यावेळेला काय होतं तर तुम्हा सर्वांना माहित असेल, हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. एखादं झाड आहे, सपोज काकडीसारखं झाड आहे, तर ते 2 क्षारांनी बनले, 2 ECनी बनले. ओके, हॅलो, आवाज येतोय का? येतोय सर. 2 क्षारांनी बनलेली काकडी, आणि काकडीवरती मी जर 5 क्षाराचं खत टाकलं, म्हणजे गरम पाणी किंवा ऍसिड मी माझ्या शरीरावर टाकलं, तर माझ्या शरीरामधून पाणी बाहेर येतं आणि ते डायल्यूट केलं जातं आणि मग मला भासतं किंवा स्कॉर्चिंग येतं. नॉर्मली काय होतं की आपण हाय कॉन्सन्ट्रेट, म्हणजे खताच्या बाबतीत ही गडबड होते. बऱ्याच वेळेला दुकानदार काय करतात, औषध खतं सगळे एकत्र देतात, फंजिसाइड खतं कीटकनाशक सगळे एकत्र देतात आणि स्कॉर्चिंग बसतं. ऍक्च्युली ते मान्य आहे मला, कॉम्पॅटेबिलिटी त्याच्यात ते मिक्स नाही होत, कॉपर मध्ये हे नको मिक्स करायचं, ते नको, इट्स ओके. न्यूट्रिशनच्या बाबतीत, खताच्या बाबतीत काय होतं, स्पेशली चिलेटेड न्यूट्रिएंट्स बघा, जे मायक्रो न्यूट्रिएंट येतात ते चिलेशन येतात, ते हायली कॉन्सन्ट्रेटेड असतात आणि ते जर आपण हाय डोसनी, थोडं जरी हाय डोस झाला तर त्याचं स्कॉर्चिंग बसतं. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की बाबा रे किती बसू शकतं. आणि आयडियल क्लायमेट काय, म्हणजे मगाशी एचडीचा ग्राफ किंवा फिजिओलॉजी दाखवण्यामागं शिकवणं म्हणता येणार. मी पण तुमच्यासारखाच, मी पण शिकतोच रोज नवीन नवीन गोष्टी आणि तुमच्याकडून पण मला शिकायलाच मिळतात. तर जी फिजिओलॉजीचा पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे की स्प्रेइंग कधी केलं पाहिजे. हाय टेम्परेचरला 11-12 नंतर लोक स्प्रे करतात, तिथं मॅक्झिमम इव्हॅपोरेशन चालू असतं किंवा स्टोमॅटो क्लोज असतो. तुम्ही दिलेल्या फवारणीचा इफेक्टच नाही, त्याला सेन्सच नाही फवारणी करून. मग तुम्हाला ज्या वेळेला ते ऍब्सॉर्प्शन स्टेजमध्ये असेल त्यावेळेला तुम्हाला ते स्प्रे केला पाहिजे. तर त्याचा मी आज बघितलंय की न्यूट्रिशनच्या बाबतीत स्प्रेइंग मध्ये 5 ग्रॅमनी फवारलेलं न्यूट्रिशन म्हणजे 75 ग्रॅम पंपाला आणि 15 ग्रॅम पंपाला, याच्यामध्ये मोस्ट डिफरन्स नाही. 15 ग्रॅम वालाच सुखी असतो. 4 ग्रॅम वेस्टेज मध्ये आपण पैसे खर्च करतो आणि त्याचा उपयोग होत नाही. तर या सगळ्या गोष्टी, आणि फवारणी पाण्याचा पीएच योग्य असावा, 5.5 ते 6.5 असावा, तो कंट्रोल करून केला जावा. खत टाकताना बघा, कारण खताला इटसेल्फ पीएच आहे, तो बॅलन्स होत असतो. बाकीच्या वेळेला तुम्ही न्यूट्रिशन तात्पुरता पीएच करेक्ट करून तुम्ही स्प्रे करू शकता. ऍक्च्युली हे सगळं जे आहे ते हायफा यारा वगैरे वेबसाईट वरून मी कलेक्ट केलेला डाटा आहे, हा माझा स्वतःचा नाही, कारण मी काय एवढा हुशार नाही. पण काही गोष्टींमध्ये थोडासा आत जाऊन अभ्यास केला तर या गोष्टी लक्षात येतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आय थिंक हा जो रिव्हर्स ऑस्मोसिसचा कन्सेप्ट आहे की एखाद्या काकडीसारख्या पिकाचं मी उदाहरण दिलं तर रिव्हर्स ऑस्मोसिस आहे, ते लक्षात आलं पाहिजे, तरच आपण न्यूट्रिशन मध्ये काम करू शकू. आणि आय थिंक आता ही डेव्हलपमेंट स्टेज आहे इंडियामध्ये किंवा आपल्याकडे आहे, आपण तर प्रोग्रेसिव्ह आहे महाराष्ट्र, म्हणजे
आणि विशेषतः पश्चिम बेल्ट. फक्त लोकांना एज्युकेट करण्याची गरज आहे. आणि म्हणजे मी ज्या ज्या वेळेला कृषी विभागाचं कुणाचंही लेक्चर घेतलं त्यावेळेला मला वाटतं की आपल्याला एज्युकेट होण्याची गरज नाही, आपल्याला दुकानदाराला एज्युकेट करण्याची गरज आहे. कारण विकणारा तो आहे, पैसे तो कमवतो, पण त्याच्याकडे काहीतरी गडबडी होतात. म्हणजे माझ्या मते त्यांनी त्या गावाचं माती परीक्षण म्हणजे जे काय आहे त्याच्या अनालिसिसवर थिंकिंग केलं पाहिजे. पाणी गावात बदल नसतो, शेजाऱ्याचं पाणी आणि माझं पाणी चेंज होत नाही. ते पाण्याचा अनालिसिस रिपोर्ट लावला पाहिजे, त्याला पीएच ईसी माहित पाहिजेत गावचे, तर तो न्यूट्रिशनच्या बाबतीत गावामध्ये काम करू शकतो, पीएच करेक्ट करून काम करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग म्हणजे आता शासनाने नियम केला की देसीमध्ये बऱ्यापैकी दिलं जातं, पण जर ट्रेनर त्या पद्धतीने डिलिव्हर करत असेल तर ते गोष्टी येतात. तसंच आय थिंक मोस्ट ऑफ थिंग्स म्हणजे बऱ्यापैकी न्यूट्रिएंट कन्सेप्टमध्ये हे आहे. मी मागच्या आय थिंक एक 1.25 तास झालं, 1.25 तासामध्ये ऑलमोस्ट पाठ उरकलाय. मी बऱ्यापैकी प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा. तर कोणाला काही प्रश्न असतील तर आय थिंक मी स्क्रीन धन्यवाद सर, अत्यंत छान, चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे सर. यामध्ये आता आपण जर म्हणलो सर ते प्लांट न्यूट्रिशन जर आपण स्प्रेइंग पद्धतीने द्यायचं म्हणलं तर स्प्रे व्हॉल्यूम जो आहे, जो आपलं काय म्हणतो आपण सॉल्व्हंट आहे जे आपण तयार केलं, त्याचा पीएच मेंटेन करायचं म्हणजे काय आणि ते कसा करायचं याच्यावर थोडंसं 1-2 मिनिटात बोलला तरी बरं होईल. ओके. बघा, ऑलमोस्ट सर्व खतांना पीएच ईसी आहेत. ओके. आपल्याला छोटासा टेस्ट मीटर मिळतो किंवा आपल्याकडे जुने कन्सेप्ट होतो की लिटमस पेपरने आपण तो चेक करायचा. पीएच पेपर आहे तो. पीएच पेपर आज ते अवेलेबल आहेत. तर जर असे पीएच पेपर जर लोकांच्याकडे असतील तर ते पीएच चेक करू शकतात. आणि मला एकदा माझ्या पाण्याचा पीएच माहित झाला तर तो नॉर्मली बदलत नाही. मी काय करू शकतो, मला ज्या वेळेला औषध फवारणी करायची, मग कीटकनाशक करायची, बुरशीनाशक करायची, त्यावेळेला मी सायट्रिक ऍसिड बाजारामध्ये घेऊन ठेवेन, कारण ते स्वस्त आहे, खूप स्वस्त ऍसिड येते. नॉर्मली आम्ही रिकमेंड करतो की 200 लिटर पाण्यामध्ये, हे ढोबळ मानाने, याच्यामध्ये मी असं म्हणू शकत नाही हे 100% करेक्ट आहे, पण 200 लिटरला 40 ते 50 ग्रॅम सायट्रिक ऍसिड पिरगळून 1-2 तास सोल्युशन ठेवून त्याच्यामध्ये औषध करा तुम्ही, किंवा रात्री टाका, डायल्यूट करून ठेवा, ते करेक्ट करेल. सायट्रिक वापरा, औषध टाका आणि त्यानंतर स्प्रे करा. तुमच्या स्प्रेचा हा 5.5-6.5 असला पाहिजे. 6.5 पीएच पाणी जर आपण ऍडजस्ट करून ठेवलं आणि ते स्प्रे साठी वापरलं तरी उत्तम होईल. चालेल. ओके. त्यानंतर खताच्या बाबतीत फक्त आपल्याला रिस्क अशी असते की खताला इटसेल्फ पीएच आहे, त्याच्यात आपण जर परत तो करेक्ट करायला गेलो तर तो पीएच खूप ड्रॉप होऊ शकतो. त्यामुळं त्या बाबतीत थोडंसं अवेअरनेस राहायला पाहिजे. कारण आज दुकानदार काय करतात, 2-3 गोष्टी एकत्र देतात आणि परत पीएच बॅलन्स करायला गेलो तर खतामुळे पीएच ड्रॉप झालेला असतो आणि परत आपण ऑलरेडी ड्रॉप केलेला असतो. तर औषधाचं जे मिक्सिंग आहे ते फुटू शकतं किंवा मे बी पॉसिबिलिटीज होऊ शकतात. येस. ओके. एक दत्तात्रय एकल, तुमची काय अडचण आहे हो? तुम्ही एवढं लेक्चर सोन्यासारखं चाललंय आणि तुम्ही मोबाईलवरती खेळत बसलाय आणि तुम्ही तो स्क्रीन शेअर केलेला आहे, तो सगळं मला दिसतंय. काय हे उद्योग तुमचे चाललेले आहेत? तुम्ही नसला जॉईन झाला तरी चालले असतं ना, तुमच्या वाचून काही अडून नाही राहिलेलं. फिजिकल प्रेझेंटीसाठी जर तुम्ही उपस्थित राहणार असाल तर तुमची अजिबात काय गरज नाहीये. लेफ्ट व्हा तुम्ही. दत्तात्रय एकल, तुम्हाला आवाज येतोय का?
ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न अशी असतील? काय ठीक आहे. तर या व्यतिरिक्त आणखी कोणाच्या शंका असतील तर जरा घ्या बरं, विचारूया आपण. म्हणजे पुढं आपण काय आणखी. हॅलो सर. हा हा बोला. बोला. हा येतोय की आवाज? तुम्ही मोबाईल वरती काय खेळत बसलाय? नाही नाही नाही, ती फोन आलता ती बंद केला मी सर. मी 15 मिनिटं तुमचा मोबाईल बघतोय, तुम्ही मोबाईल वरती खेळत बसलाय. नाही नाही, फोन आलता ती बंद करत होतो पण ती बंद तुम्ही होत बाहेर नव्हतं, पडा, सारखं तुमची यायचं. प्रेझेंटी लागणार नाही. आता तुमची प्रेझेंटी गेलेली आहे, तुम्ही बाहेर पडा कृपा नको करून. सर, असू द्या. आता बंद करतो, आता नाही काय करत. ठीक आहे, चला. सर. हॅलो. हा हा बाबा. हा सर बोला, परिट सर बोला. पीजीआर जो ऑफर आहे तो आता वेगवेगळ्या त्याची भाजीपाला प्रेझेंटी घेऊन फळांच्या पिकांवर. तर या बाबतीत म्हणजे नैसर्गिक त्यामध्ये असलेले. आवाज येत नाही सर तुमचा. जरा मोबाईल इयरफोन जवळ धरले तर बरोबर होईल. हा सर. हॅलो. हा पीजीआरचा वापर जो आहे ना, तर पीजीआरचा वापर जो आता आहे, पूर्वी फळभाजीपाला पुरता जो मर्यादित होता तो आता उसापर्यंत आलेला आहे. तर याविषयी आपल्याला काय म्हणायचं? पीजीआर मध्ये जर बघितलं तुम्ही तर पीजीआर मध्ये वसुलीला द्यायचं त्याला. पीजीआर मध्ये असंख्य प्रकार आहेत. मग अमायनो ऍसिड्स असतील किंवा सीविड्स असतील किंवा तुम्ही सिलिकॉन बेस इतर मॉलिक्युल्स असतील. पीजीआर मध्ये 2 प्रकार आहेत. एक जो आपण म्हणतो की क्लोरोमॅकेट क्लोराइड असेल किंवा जिब्रेलिक ऍसिड असतील, ऑक्झिन्स असतील, सायटोकायनिन्स असतील. तर आय थिंक हे जे 4 आहेत, सायटोकायनिन्स, तुमचं जिब्रेलिक ऍसिड्स, क्लोरोमॅकेट क्लोराइड आणि तुमचे बाकीचे, याचा वापर करताना आपल्याला खूप सांभाळून करणं गरजेचं आहे. राईट स्टेजला वापर केला पाहिजे, डोसेस खूप करेक्टेड पाहिजेत आणि त्याचा वापर करताना एक बघितलं पाहिजे की जर ऊसामध्ये मी जिब्रेलिक ऍसिड वापरतोय आणि माझ्या मुळांच्या इथं जर न्यूट्रिशनच नसेल, ओके, म्हणजे त्याला खायला मी नाही काय टाकलं आणि जसं की म्हणजे माझी तब्येत वीक आहे आणि मी जर तब्येत वाढण्याचं औषध घेतलं आणि मी जेवणच नाही केलं तर माझ्यामध्ये विकृती येऊ शकते. तर त्याचा रोल काय की ते स्टिम्युलेशन करणार, तुमच्या प्लांट्सला स्टिम्युलेट करणार, त्याचे जे पेशी आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करणार. पण ते चेंजेस होताना ते राईट होण्यासाठी त्याला न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणजे ते एक मी उदाहरण दिलं तुम्हाला जिब्रेलिक ऍसिडचं, पण अमायनो ऍसिड्स, सीविड्स हे खूप चांगला कन्सेप्ट आहे इंडियामध्ये आणि आय थिंक मी त्याला अपोज करणार नाही, मी त्याच्याशी सहमतच आहे. कारण मी एक छोटंसं उदाहरण देतो, तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही अमायनो ऍसिड्स मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर स्प्रे करून बघा, तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतील, खूप सुंदर रिझल्ट येतील. कारण अमायनो ऍसिड खेचून घेतं, मायक्रोन्यूट्रिएंट कॅल्शियमला ओढून घेतं प्लांट्समध्ये आणि या गोष्टीमुळे काय होतं की प्लांटची इम्युनिटी पॉवर बिल्डअप होते. फक्त याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये लुटमारीचा कार्यक्रम खूप आहे. म्हणजे हे ना ते फसवून इकडून तिकडून ते गळी मारलं जातं किंवा दिलं जातं. पण आय थिंक खूप चांगला कन्सेप्ट आहे, फक्त काम होणं गरजेचं आहे. आज काम न होता फक्त विकणे हाच उद्देश नसावा. एज्युकेशन, डेव्हलपमेंट, मी बिझनेस करतोय, मी व्यवसाय करतोय, मी माझ्या प्रोफेशनला फक्त पैसा कमवणे नाही, मी लोकांना एज्युकेट पण केलं पाहिजे. मी आज तुम्हाला लेक्चर देतो तर मी डेडिकेशन दिलं पाहिजे, मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत कारण तुम्ही मला इन्व्हाइट केलंय. मग हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याकडं लागू झाला पाहिजे. आय थिंक मी सहमत आहे, पीजीआर बरोबर काही अडचण नाही. सध्या मार्केटमध्ये ऑर्गॅनिकची मागणी वाढत निघाली. ओके. आणि मग ऑर्गॅनिकच्या बाबतीत आपल्याला पर्यायी काही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट किंवा आय थिंक इंडियाचा ऑर्गॅनिक कन्सेप्ट हा खूपच स्ट्रिक्ट आहे. भारतामध्ये ऑर्गॅनिक करणं एवढं सोपं नाही आणि आज
प्रेझेंट मध्ये 130 कोटी जनतेला ऑर्गॅनिक करून पोट भरणं हे पॉसिबल नाही आपल्या दृष्टिकोनातून. होऊ शकतं. नॉर्मली आपल्याकडे सर्टिफिकेशनला 3 वर्ष आहेत. मी माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्बट हाय करतो, एनरिच करतो. म्हणजे काही देशामध्ये तर तो 2-3 पर्यंत नेला जातो, काही जमिनीमध्ये तो 1-1.5 आहे आपल्याकडे सुद्धा. मग अशा जमिनीमध्ये तुम्ही ग्रो केल्यानंतर ते प्लांट एवढ्या स्ट्रॉंगली डेव्हलप होतं की तुम्हाला पेस्टिसाइड किंवा बाकीच्या कशाचीच गरज लागत नाही ना, न्यूट्रिएंटची गरज लागत नाही, आणि ते ऑर्गॅनिकली ग्रो होतं. काही व्हेजिटेबल्स एवढे स्टर्डी आहेत की त्याला तुम्हाला खरंच काही देण्याची गरज नाही बाहेरून. पण काही गोष्टीमध्ये आज आपल्याला रेसिड्यू फ्री काम करण्याची गरज आहे. निश्चित आपण ऑर्गॅनिक कन्सेप्ट मध्ये जाऊ शकतो, पण न्यूट्रिशन थ्रू जाऊ शकतो. न्यूट्रिशनवर मोठं काम करावं लागेल आपल्याला, आणि आज घडीला रेसिड्यू फ्री करू शकतो आपण न्यूट्रिशन मॅनेज करून. हॅलो. येस. ओके. आणखी कुणाच्या शंका आहेत? काय असेल तरी विचारा, कारण मी काय याच्यामध्ये तज्ञ नाहीये. माझ्या परीनं मी डिस्कशन, आपण चर्चा करू शकतो, काही अडचण नाही. चॅट बॉक्स मध्ये कोणाचे नाहीत ना? त्यांची आहे काय? कुठं? बोला की, सांगा की. बोल, सांग की, वाचून. हा, वैशाली सुतार, तुम्हाला काय विचारायचं आहे का? बोला सुतार मॅडम. हा, बोला. हॅलो हॅलो, तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. ठीक ठीक आहे. तर काही शंका कोणाच्या दिसून येत नाहीत. ठीक आहे. या ठिकाणी हा हा प्रतिक्रिया सर येत आहेत लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे. तर एक्सलंट लेक्चर झालेलं आहे म्हणून. थँक्यू. हा, तर खूप खूप धन्यवाद सर. 2च लेक्चर आपण घेतले, पण ते सगळ्या बाकीच्या लेक्चरला तुम्ही म्हणजे आता ही तुलना करणं हे नाहीये, योग्य नाही, पण चांगल्या पद्धतीनं जे लोकांना अपेक्षित आहे ते एक्झॅक्टली आपण खिळवून ठेवण्यासाठी संख्या पण वाढली आज, आणि खाली ग्रुपवरती पण लोकांनी काही प्रेझेंटेशन वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. म्हणजे प्रोजेक्टर लावून काही लोकांनी तिथं ऐकवलेले आहेत. असे 1-2 माझ्याकडे आलेत प्रतिक्रिया. तर खूप छान. अशी लेक्चर जर आम्हाला मिळाली तर चांगले भारताचं भवितव्य आणि शेतकऱ्यांचं आर्थिक हित ह्यातही नक्कीच साधू शकतं. कारण ज्ञान ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, वरचेवरती होत चाललेली आहे. कारण अभ्यास कमी आणि डायरेक्ट कोणावर तर आम्ही विश्वास ठेवतो, आणि त्या विश्वासाच्या आधारे आम्ही उत्पन्नाच्या मोठ्या मोठ्या इच्छा अपेक्षा मी ठेवतो, तर त्या फलद्रूप होत नाही. त्यासाठी ज्ञान महत्वाचं आपलं येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे, जे दुर्मिळ होत चाललेलं आहे. तर त्याचाच एक आपण चांगल्या पद्धतीने एक दिवा लावलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. असंच मार्गदर्शन इथून पुढे आपण सर्व शेतकऱ्यांना आणि आमच्या फील्ड स्टाफला जर केलं, आणि जर चांगली पिढी एक आपण घडवू शकलो, तर शेतकऱ्यांची उन्नती होण्यास काय जास्त कालावधी निश्चितच लागणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. गेली 2 लेक्चर आम्हाला अशा एक विषयावरती चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या रामेती आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आपले खूप खूप आभार. त्याचबरोबर ती दिवाळी ही आपल्याला खूप आनंददायी, आरोग्यदायी आणि प्रसन्नाशी जाऊ अशी या ठिकाणी आम्ही एक अपेक्षा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थींनी गेले 3 दिवस या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. काही जणांनी एकदम चांगल्या पद्धतीनं शंका समाधान करून घेतलं. त्याचबरोबर काय वेगळ्या इच्छा अपेक्षाही व्यक्त केल्या.
तर त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व प्रशिक्षणार्थींनाही रामेती कोल्हापूर आणि सर्व टीमच्या वतीनं आपणास दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी आपणास आरोग्यदायी. माईक बंद करा, कोणाचा बंद आहे? हा. तर ही दिवाळी आपणास खूप आनंददायी, आरोग्यदायी अशी जाऊ, अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद. जाता जाता